जय हिंद मित्रांनो, मिशन एमपीएससी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आपण बघत आहोत मित्रांनो आपला कंबाईन ग्रुप सीचा आपला जो पेपर झाला मित्रांनो मेन्सचा, त्यातले आपण आता इकॉनॉमीचे क्वेश्चन बघणार मित्रांनो। जे 10 प्रश्न आले इकॉनॉमीचे, त्याचे आपण संभाव्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। ठीक आहे, तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ठीक आहे, आता पहिला प्रश्न बघा मित्रांनो। पहिला प्रश्न काय म्हणतो की पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पुरेशी प्रमाणात निधीचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने खालील संकल्पना विकसित केली। तर ती संकल्पना कोणती होती मित्रांनो? भारतात बनवा असणार का? नाही। स्मार्ट शहरे पण नाहीये। आता उत्तर एक तर 1 किंवा 3 पैकी असणार, पण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचे निर्गुंतवणूकीकरण करणं, आपण सगळ्यात मला भारी वाटतं मित्रांनो ते हे सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रतिमान हे असायला पाहिजे, त्याच्यामुळे फायदा होईल। म्हणून उत्तर 3 आयोग 3च देईल मित्रांनो। तुम्ही काय याचं उत्तर काय केलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ठीक आहे, याचं उत्तर मित्रांनो 3 आहे। पुढचं बघा मित्रांनो 92 नंबर, जेव्हा लोक सरकारी कर्जाची सदस्यता घेतात तेव्हा उपभोगण्याची प्रवृत्ती रोखली जाते। ठीक आहे, रोखली नाही जात, हे चुकीचं सरळ। आणि जेव्हा सार्वजनिक कर्जामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब नाही। आता सार्वजनिक कर्जच कशामुळे द्यायचं मित्रांनो? जो गरीब आहे ना ते थोडं वरती आला पाहिजे ना, त्याच्यामुळे देतात। म्हणजे हे पण उत्तर मित्रांनो काय चुकीचं आहे। आपलं योग्य विचारलं होतं, म्हणजे वरीलपैकी कोणतंही नाही येणार। ठीक आहे, याचं उत्तर येईल मित्रांनो 4 नंबर। पुढचं बघा मित्रांनो, मानव विकास निर्देशांकाबाबत पूर्वीपैकी कोणती विधान बरोबर आहे म्हणतं ना? आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमाचे म्हणजे UNDP 1990 पासून आपला अहवाल मानव विकास निर्देशांक या संकल्पनेचा समावेश केला। बरोबर आहे, पहिलं तर आपल्याला माहितीच आहे। बरोबर आहे, मानव विकास निर्देशांक या संकल्पनेचे श्रेय लॉर्ड मेघनाथ देसाई व प्राध्यापक अमर्त्य सेन म्हटल्यावर बरोबर यायला पाहिजे, पण बघू तरी खालचं वाचून बघू अजून काय येतं। एक तर बरोबरच आहे। मानव विकासाशी निगडीत 5 घटकाचा समावेश जो आहे तो मानव विकास निर्देशांकात करण्यात येतो, हे 100% चुकीचं आहे। हा 5 नाही आहे, इथं 4 यायला पाहिजे। ठीक आहे, आणि मानव विकास निर्देशांकाचे मूल्य नेहमी 0 आणि 1 दरम्यान असते, हे तर 100% बरोबर आहे। म्हणजे ए आणि डी तर कन्फर्म बरोबर आहे। मग एडी जर कन्फर्म बरोबर म्हटलं, मग हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला। मग आता आपल्याला बी मानाचं का सी मानाचं? पण सी तर चुकीचंच आहे, आपल्याला माहिती आहे सी चुकीच म्हणतात, हा ऑप्शन पण गेला। म्हणजे आपलं उत्तर काय आलं? ABD, म्हणजे हे पण बरोबर आहे आपलं। म्हणजे ABD याचं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो 3 नंबर। पुढचं बघा मित्रांनो, बाजार किमतीनुसार निव्वळ मूल्यवर्धित पद्धतीशी संबंधित खाली कोणते विधान बरोबर आहे? तर ते जर म्हटलं मित्रांनो याच्यात एकच यायला पाहिजे। आता इथून तेव्हा समजतं घसारा, म्हणजे याचं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो 1। बाजार किमतीनुसार स्थूल मूल्यवर्धित मायनस घसारा स्थिर भांडवलाचा उपयोग, म्हणजे उदाहरणार्थ आपण काय घसारा दिलेला आहे त्याच्यातलं, म्हणजे एकदम त्याचं उत्तर काय? 94चं 1 उत्तर आहे मित्रांनो। 95 काय होतं मित्रांनो, भारतीय शेतीच्या उत्पादकतेसंदर्भात पुढील विधानातून अयोग्य विधान आपल्याला अयोग्य ओळखायला सांगितलं। ठीक आहे, अयोग्य काय? तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात शेतीच्या उत्पादनात वेगाने वाढ झाली नाही। वेगाने वाढ आपण म्हणू शकत नाही, पण तरी खालचं बघू। शेतीच्या उत्पादकतेतील वाढ ही देशात सर्वत्र समान होती नाही। सर्वत्र समान कशी होती? उत्तर भारतात तर जास्त होती, पंजाब हरियाणा साईडला आपण, आणि दक्षिण भारतात तर कमी होती। म्हणजे बी तर कन्फर्म चुकीचं आहे। आपल्याला जर म्हटलं बी जर कन्फर्म चुकीचं म्हटलं तर बघा, बी जर आपल्याला म्हटलं कन्फर्म चुकीचं आहे तर आपल्याला काय विचारलं? अयोग्यच विचार ना आपल्याला। हा ऑप्शन येणार नाही, हा ऑप्शन येणार नाही, म्हणजे बी आपल्याला यायला पाहिजे ऑप्शनमध्ये आपल्या। ठीक आहे, आणि तिसरं वाचा, जगातील इतर विकसित व विकसनशील देशाच्या तुलनेत भारतीय शेतीची जी उत्पादकता आहे ना ती अजूनही बऱ्याच प्रमाणात कमी आहे। हा कमी आहे ना, माहिती आहे, म्हणजे सी तर बरोबर आहे। मग सी बरोबर म्हटल्यावर आपल्याला चुकीचं विचारलं म्हणून हा ऑप्शन येत नाही, म्हणून आपलं काही मित्रांनो ए आणि बी। म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात काय शेतीच्या उत्पादनात वेगाने वाढ झाली, हे पण चुकीचं आहे। पण आपली वेगाने वाढ केव्हा झाली? ज्यावेळेस आपलं ग्रीन रेव्होल्यूशन झालं ना आपलं मित्रांनो, 3री पंचवार्षिक योजनेच्या नंतर, त्यावेळेस ते आपलं उभायला लागलं होतं। म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे? ए आणि बी। पुढचं आहे 96 नंबरचं, शून्य आधारित अर्थसंकल्पासंदर्भात पुढील विधानातून योग्य विधान ओळखा म्हणतं। आता बघा, 1980 मध्ये USA कृषी विभागाने प्रथम सादर केला। आता माहीत नाही त्यावेळेस केला होता का, पण 2 नंबर वाचा, सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे एक पाऊल म्हणून 7व्या योजनेचे जे आहे ना ते शून्य आधारित अर्थसंकल्पाची शिफारस केली गेली। हे बरोबर आहे, 7व्या योजनेतच केली होती ते शिफारस, म्हणून बी तर कन्फर्म बरोबर आहे ना। आपल्याला योग्य विचारलं, मग बी कोणत्या याच्यात ते आपल्याला म्हणजे हे बघा, हे 2 ऑप्शन इथंच कटले। मग आता सी तर चुकीचंच आहे। मग 1998 मध्ये केंद्र सरकारने शून्य अर्थसंकल्पाचा काय दृष्टिकोन स्वीकारला। मग आता याचं उत्तर काय मित्रांनो? एक तर ए बी येऊ शकतं किंवा बी येऊ शकतो, पण माझ्या म्हणण्यानुसार मित्रांनो फक्त बी यायला पाहिजे, कारण त्यांनी काय म्हटलं मित्रांनो, करंट योग्य विधान विचारलं, विधानाने विचारलं, म्हणून आपलं उत्तर फक्त बी यायचं। ठीक आहे, आता होऊ शकतं ए बी पण देऊ शकतं, पण मला असं वाटतं की तुम्ही काय दिलं उत्तर तुम्ही नक्की सांगा, याचं उत्तर बी यायला पाहिजे। ठीक आहे, पुढचं बघा मित्रांनो, खालीपैकी योग्य जोडी लावा। तोलनिक लावाचा सिद्धांत ॲडम स्मिथ नाही। आता बघा, आता इथं पण मित्रांनो हे होतं
हे तर ॲडम स्मिथ नाही येत, म्हणजे ए तर नाही यायला पाहिजे, ए नाही यायला पाहिजे, ए नाही यायला पाहिजे. नंतर कारण जो होता ना तोरनिक लावा सिद्धांत, तो रिकार्डेचा होता, म्हणजे हे याचा होता म्हणून. आणि उत्पादन घटक प्रमाण सिद्धांत हेक्चर ओलिन, बी बरोबर आहे, म्हणजे याचं उत्तर फक्त बी येतं मित्रांनो. ठीक आहे, फक्त बी येतं. म्हणजे त्याने उलट पालट केलं, केवळ लावा सिद्धांत आणि याच्यामध्ये आणि उत्पादनाचा घटक आहे ते बरोबर आहे, म्हणजे बी बरोबर आहे, फक्त बी याचं उत्तर यायला पाहिजे. पुढचं बघा मित्रांनो, भारतातील दळणवळणाशी संबंधित पुढीलपैकी बरोबर विधान कोणतं आहे? तर भारतात सन 1837 टपाल सेवाची सुरुवात झाली होती. आता 1837 झाली होती का टपाल सेवा? तर त्यावेळेस बघू, अजून खालचं वाचू. भारत सरकारने 2003 ब्रॉडबँड धोरण जाहीर केलं. आता 3 नाही, ते 4 केलं. ठीक आहे, 4 केलं होतं, म्हणजे हे तर कन्फर्म चुकीचं आहे. आता माहीत पाहिजे फॅक्चर होता, म्हणजे आपल्याला बी तर नाही यायला पाहिजे आपल्या ऑप्शनमध्ये, आपल्या ऑप्शनमध्ये बी नाही यायला पाहिजे. मग आता ए तर मग ए तर दोन्हीमध्ये पण आहे, म्हणजे ए बरोबर आहे. नंतर बघा 1872 अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी दूरध्वनीचे काय तंत्र हे केलं होतं, आता माहीत नाही. आणि सी वाचून पाहू, दूरसंचार साधनाचे उत्पादन करणारा भारत हा एक प्रमुख देश होण्यासाठी दूरध्वनीसाठी विशेष आर्थिक क्षेत्र उभारणे हे 11व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होतं. हे बरोबर आहे, म्हणून ए आणि सी उत्तर आहेत मित्रांनो. कारण एवढं लंब आपल्याला दिलं आणि हे उद्दिष्ट पण 11व्याचं होतं, म्हणजे हे पण चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला काय समजतं याच्यावरून, ए आणि सी बरोबर आहे, 2 उत्तर येतो. असं टॅकल जर करायचं असतं तर असं टॅकल करायला पाहिजे. मग आपण उत्तर काय, एक तर 2 किंवा 3 पैकीच उत्तर मारायला पाहिजे होतं, पण जास्त पॉसिबिलिटी मित्रांनो ए आणि सी उत्तर बरोबर येण्याची. पुढचं बघा मित्रांनो, पुढचं आहे मित्रांनो 99 नंबरचं काय म्हणतो, सरकारचे शिक्षण व प्रशिक्षण संदर्भात समिती दिली आणि त्याचं वर्ष दिले जोड्या लावणे आपल्याला. तर बघा मित्रांनो, आता याच्यात आपल्याला म्हटलं तर जोड्या लावा जर म्हटलं तर सगळ्यात पहिलं रॉयल कमिशन आणि ॲग्रिकल्चर त्याचं येतं मित्रांनो सी, 1928ची. ठीक आहे, रॉयल कमिशन आणि ॲग्रिकल्चर. त्याच्यानंतर कर्वे समिती 64ची आहे, म्हणजे 3-4 यायला पाहिजे. आणि नंतर फ्रॅडरिक निकोलसनची जी आहे 1 यायला पाहिजे, 1895. आणि मॅकमलन समिती म्हटलं तर ती 1915ची. आता आपल्याला कर्वे जरी मिळत असती 64ला आहे, तरी आपण उत्तर बीचं 4 मारून उत्तर मारू शकतो, म्हणजे उत्तर आपल्या जे काही मित्रांनो 3 नंबर आपलं उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, लास्ट प्रश्न मित्रांनो 100 नंबरचा, की 2021-22 दरम्यान RBIच्या निव्वळ परकीय चलन मालमत्तेत डॅश डॅश होती. बघा आता इथं विचारलं काय ते पण लक्षात ठेवायचं ना. परकीय चलन मालमत्तेत म्हटलं त्यांनी 21-22ला सोने असणार 100%, ए तर यायलाच पाहिजे, म्हणजे हा ऑप्शन गेला. रुपयाची नाणीचा काही संबंध नाही आहे, बीचा काही संबंध नाही, म्हणून हा ऑप्शन गेला. मग आता केंद्र सरकारची रोखे का विदेशी चलन मालमत्ता? पण आता त्याने परकीयच विचारलं ना, मग परकीय म्हटल्यावर विदेशी चलन मालमत्ता घ्यावंच लागणार आपल्याला, म्हणजे उत्तर काही ए आणि डी, म्हणजे उत्तर आपलं 3 मित्रांनो. ओके, याचं उत्तर यायला पाहिजे मित्र 100चं 3. आता हे बघितलं मित्रांनो आपण 10 प्रश्न टोटल. त्या 10 पैकी तुमचे किती बरोबर आले, तुम्ही कोणकोणत्या प्रश्नाचे उत्तर कसे दिले आणि कोणकोणत्या प्रश्नावर डाऊट वाटतो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.